नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग येथील संतोष देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांची भेट घेतली। जवळपास पाऊण तास त्यांनी या सर्वांशी चर्चा केली, त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि मग त्या ठिकाणी पत्रकार परिषद देखील झाली। ही सगळी पत्रकार परिषद अर्थात त्यामध्ये धनंजय देशमुख यांनी केलेली मागणी, सुप्रिया सुळे यांनी केलेली मागणी, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या ऐकल्या सुद्धा। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा सुप्रिया सुळे या सगळ्या ग्रामस्थांशी किंवा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत होत्या, तेव्हा मस्साजोग मधील ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे काही धक्कादायक खुलासे केले ते खुलासेच मी आज तुमच्या समोर मांडणार आहे। कारण की आतापर्यंत पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली, सगळ्यांकडून माहिती घेतली, पण मग मस्साजोगच्या ग्रामस्थांकडे जे काही इनपुट्स आहेत, त्यांच्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती का नाही रेकॉर्ड केली? कारण की त्यांच्याकडे जेवढे इनपुट्स आहेत ते इनपुट्स आतापर्यंत या तपासात देखील कुठेही आढळून आले नाहीत। आणि या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी असे काही धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे खुलासे केलेले आहेत जे खरं तर या तपासात येणं गरजेचं होतं, पण त्यातला एकही खुलासा आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही। खरं तर पोलीस मस्साजोग ग्रामस्थांना का टाळतायत? त्यांच्याकडे असलेली माहिती घेऊन त्याच्यावर तपास का केला जात नाहीये? या सगळ्याच गोष्टींची चर्चा आणि ओहापोह या ठिकाणी होणं गरजेचं आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मस्साजोग मधले ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचं कुटुंब हे जवळपास अत्यंत समविचारी होतं। म्हणून तर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा संतोष देशमुख यांना या गावानं सरपंच बनवलं होतं। आणि अशा सेवाभावी सरपंचाची जेव्हा निर्घृण हत्या होते तेव्हा त्या गावातल्या लोकांशी चर्चा करणं, त्यांच्याकडून माहिती मिळवणं, इनपुट घेणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं। पण ती माहिती, इनपुट आतापर्यंत का लोकांपर्यंत पोहोचलं नाही हाच प्रश्न यातून निर्माण होतो। म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आज तागायत जे काही घडलं या तपासामध्ये, म्हणजे जवळपास 70 दिवस उलटून गेले आतापर्यंतच्या या तपास कार्यामध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 70 दिवस लोटले तरी देखील अजून एक आरोपी फरार आहे, कृष्णा आंधळे। तो कुठे आहे याबद्दल देखील अजून नीटशी माहिती नाहीये। त्यामुळं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी काय धक्कादायक खुलासे केलेत त्याकडे आपण पहिल्यांदा लक्ष देणार आहोत। मी याच्यातले खुलासे खुलासेवार मांडणार आहे, म्हणून आपण पहिला खुलासा जो या ठिकाणी काय दिलाय तो आपण पाहूयात, बघूयात। अर्थात मस्साजोग ग्रामस्थांनी नेमके काय खुलासे केले याच्यावर आपण एक खुलासेवार नजर टाकायला हवी। PSI राजेश पाटील जो केस पोलीस ठाण्यातला होता तो आता निलंबित आहे, त्याचे आणि संतोष देशमुख कुटुंबियांचे किंवा देशमुख बंधूंचे मैत्रीपूर्ण संबंध होते, हा पहिला खुलासा। दुसरा खुलासा होता शिवलिंग मोराळेच्या घरात वाल्मिक कराड राहिला होता। पोलिसांना शरण येण्यापूर्वी तो वाल्मिक कराड शिवलिंग मोराळेच्या घरात राहिला होता, हा दुसरा खुलासा। आणखी एक, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा किंवा संतोष देशमुख यांची बदनामी करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता। चौथा खुलासा, केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर शिवराज देशमुख संतोष देशमुख यांच्या गाडीत बसला होता, जो आय विटनेस आहे पहिला। त्यानंतर काय घडलं होतं हे वैभवीने सांगितलंय। आणि एक शेवटचा महत्त्वाचा खुलासा तो म्हणजे 9 डिसेंबर रोजी जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं तेव्हा गावकऱ्यांना त्यांच्या शोधासाठी जायचं असताना पोलिसांनी त्यांना चुकीच्या डायरेक्शन्स दिल्या, त्यामुळं ते संतोष देशमुखांचा तपास करू शकले नाहीत। एवढे सगळे खुलासे आहेत। आता या खुलास्यांची खुलासेवार मालिका मी तुमच्या समोर मांडणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला खुलासा म्हणजे PSI राजेश पाटील आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचे संबंध
अगदी घरेलू संबंध म्हणजे घरगुती संबंध होते, शिवाय देशमुख बंधू यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते। या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी नेमका काय खुलासा केलाय ऐकूयात। पहिला व्हिडिओ बघूयात, नेमकं मस्साजोगचे ग्रामस्थ या मैत्रीपूर्ण संबंधाबद्दल काय म्हणाले। ऐकलत, या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे PSI राजेश पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते। काय म्हणालेत ग्रामस्थ आता आपण ऐकलंय, शिवाय त्यांच्या घरच्यांनी देखील माहिती दिली आहे। हा जो PSI राजेश पाटील जो निलंबित झालेला आहे, हा केज पोलीस ठाण्याचा फौजदार होता। हा राजेश पाटील यानं जेव्हा राहायला आल्यानंतर रूम घेतली होती, त्या रूमच्या मध्ये अक्षरशः त्या रूम मधला पसारा उचलण्यासाठी धनंजय देशमुख, त्यांची पत्नी, नंतर संतोष देशमुख यांच्या घरातली ही सगळी जी काही जे पारिवारिक कुटुंब आहे, यांनी त्याला त्याच्या घरातला पसारा उचलण्यासाठी मदत केली होती। याचाच अर्थ राजेश पाटील जो PSI आहे त्याचे आणि धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते। जेव्हा एखादा मित्र एखादी रूम घेतो आणि त्या ठिकाणी त्याच्या घरातला पसारा लावायचा असतो, तेव्हा त्या ठिकाणी कोण जातं तर त्याचे जवळचे मित्रच जातात ना। आणि मित्रत्वाच्याच नात्याने संतोष देशमुख असतील किंवा धनंजय देशमुख असतील किंवा त्यांचे घरचे असतील, हे सगळे त्याच्या रूम मधला पसारा लावण्यासाठी गेले, त्याला भरपूर मदत केली त्यावेळी। इव्हन मग अर्थातच हे सगळं कोण करू शकतं तर जे जवळचे आहेत, जे जवळचे मित्र आहेत। आणि याच PSI राजेश पाटीलनं याच मैत्रीचा घात केला। खरं तर राजेश पाटील हा मित्राच्या नावाला कलंक होता। त्यानंच एकतर या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत चुकीची भूमिका तर बजावलीच, पण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये हा सहआरोपी व्हायला हवा अशी मागणी आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे, ती चुकीची नाही। कारण ज्या माणसानं रूम घेतली, त्या रूम मध्ये त्याच्या घरातलं सगळं सावरण्यासाठी, आवरण्यासाठी, पसारा लावण्यासाठी ज्या माणसानं त्या राजेश पाटलानं ज्यांना बोलवलं, ते सगळे संतोष देशमुखांच्या घरातले होते। धनंजय देशमुख यांच्याशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते। मग असे संबंध असताना या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात या राजेश पाटलानं मात्र हात मिळवणी केली, ती आरोपींशी, ज्या आरोपींनी संतोष देशमुख यांना हाल करून मारलं। आता हा राजेश पाटील कोण तर आपल्याला या आधी देखील हे सगळं माहिती आहे। तुम्ही आता खरं तर जे काही लाईव्ह पाहताय त्या लाईव्ह मध्ये 2 व्हिडिओ देखील स्क्रीनवर रन होत आहेत। हे व्हिडिओ कुठले आहेत? हे व्हिडिओ आहेत 29 नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ आपण बघितला। त्या व्हिडिओ मध्ये सगळे आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक गुले, जयराम चाटे आणि त्यांच्या नंतर आलेला हा राजेश पाटील, हे सगळे केज मधील विष्णू चाटेच्या कार्यालया शेजारच्या एका दुकानात जमले होते, एकत्रित आले होते। 29 नोव्हेंबरचं हे CCTV फुटेज बाहेर आलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला कळालं की राजेश पाटील देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। या राजेश पाटीलला निलंबित देखील करण्यात आलं होतं, कारण 9 डिसेंबर रोजी ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी चुकीची डायरेक्शन्स या राजेश पाटलानं मस्साजोगच्या ग्रामस्थांना दिले होते। संतोष देशमुख वेगळीकडेच यांनी पळवला होता आणि ग्रामस्थांना वेगळ्या डायरेक्शन्स या सगळ्या पोलिसांनी अर्थात त्यातल्या राजेश पाटलांनी दिल्या होत्या। दुसरा व्हिडिओ जेव्हा CCTV फुटेज हाती आला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं बघा। आपण सगळे त्या स्क्रीन मध्ये जो पळतोय ना व्हिडिओ त्यामध्ये पाहताय, 8 डिसेंबर रोजी हाच राजेश पाटील जो पोलीस आहे तो सुदर्शन घुले
या आरोपी सोबत हॉटेलमध्ये बसलेला दिसतोय। नंतर काय झालं, त्या हॉटेलमध्ये त्याच्या आधीच संदीप बलकवडे या मित्रासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख बसले होते। आता त्यांची चर्चा तिकडे सुरू होती। इकडे घुले म्हणजे सुदर्शन घुले आणि राजेश पाटील यांची चर्चा सुरू झाली। त्या राजेश पाटलानं धनंजय देशमुख यांना पाहिलं, वेटरला जवळ बोलावलं, धनंजय देशमुखांना बोलवायला सांगितलं। मग धनंजय देशमुख तिथून उठून आले आणि या दोघांशेजारी बसले। अर्थात सुदर्शन घुलेच्या शेजारच्या जागेवर धनंजय देशमुख बसले, समोर राजेश पाटील होते। त्यांची काहीतरी चर्चा झाली आणि मग सुदर्शन घुले यांनी स्वतः त्यांच्या चहाचं बिल भरलं। मग सुदर्शन घुले आणि राजेश पाटील तिथून निघून गेले आणि धनंजय देशमुख पुन्हा एकदा आपल्या मित्राकडे निघून गेले आणि चर्चा करत बसले त्या हॉटेलमध्ये। आता घडला प्रश्न असा, त्याच रात्री 8 तारखेला तिरंगा धाब्यावर या सुदर्शन घुले आणि त्याच्या चमून किंवा त्याच्या सगळ्या गुंडपुंडांनी गावरान चिकन मागवलं। ते शिजवलेलं चिकन खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी अख्खा माणूस खाल्ला, ज्यांचं नाव होतं संतोष देशमुख। मग 8 तारखेला 5:15 वाजता सुदर्शन घुले, राजेश पाटील यांनी धनंजय देशमुख सोबत नेमकी काय चर्चा केली, धनंजय देशमुखांनी तिथं सांगितलं ते सगळं मिटवण्यासाठी सगळा प्रकार होता आणि माझा विश्वास होता आता हे प्रकरण मिटलं जाईल म्हणून मी स्वतःहून बिल दिलं। पण राजेश पाटलांनी मैत्रीचा घात केला आणि त्यानंतर संतोष देशमुखांची दुसऱ्याच दिवशी अपहरण होऊन हत्या झाली। हे दुर्दैव आहे। म्हणजे राजेश पाटील हा मैत्रीच्या नावाला कलंक आहे। जेव्हा त्याला फायदा उठवायचा होता, गरज होती, त्यावेळी रूम घेण्यासाठी देखील याच संतोष देशमुख आणि धनंजय देशमुखांचा फायदा घेतला। रूम मधला सगळा पसारा लावण्यासाठी देखील याच देशमुख बंधूंचा फायदा उचलला आणि सगळं आपलं काम निघून झाल्यानंतर आरोपींशी हात मिळवणी करून याच राजेश पाटलानं संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना दगा दिला। म्हणून हा राजेश पाटील या सगळ्या प्रकरणामध्ये सह आरोपी केला गेला पाहिजे असं स्पष्टपणे आता धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। ही मागणी त्यांनी केलेली आहे। आता दुसरा खुलासा, तो अत्यंत महत्वाचा दुसरा खुलासा काय आहे हे देखील आपण बघूयात आणि मग त्याच्याकडे जाऊयात। ग्रामस्थांनी असं म्हटलंय की ज्या दिवशी संतोष देशमुख यांची डेड बॉडी दैठणा या गावामध्ये टाकून देण्यात आली होती, तेव्हा ग्रामस्थ पोहोचण्याआधीच पोलिसांनी ती डेड बॉडी ॲम्ब्युलन्स मध्ये टाकली आणि ॲम्ब्युलन्स केजकडे आणण्याऐवजी ती कळमकडे न्यायला सुरुवात केली। पण त्याच्या मागे आमचे ग्रामस्थ होते, आमच्या गावातले जागरूक तरुण होते, म्हणून त्यांना कळमकडे नेता आलं नाही। आता हे का असं घडलं, काय प्लॅन होता, ऐकूयात प्रत्यक्षात मस्साजोगच्या ग्रामस्थांनी नेमकं काय सांगितलं। आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून, आमच्या गावातले आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ती ॲम्ब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केज मध्ये सरकारी ऑफिस आहे, त्यांनी ती कळमकडे नेली। आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण, बॉडीला पैसे त्याला बॉडीला पैसे नव्हती, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं। त्यांच्या लय मोठं ट्रॅक आहेत, न सांगासारखं ट्रॅक आहेत त्यांचे। कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं। त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई यांनी तयार ठेवली होती, त्या बाईच्या मागे यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं बरोबर पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला। तो गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली, गावातली पूर होती। आत्ताच आपण ऐकलं की मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अत्यंत धक्कादायक असा खुलासा केला की कळम मध्ये ही ॲम्ब्युलन्स का वळवण्यात येत होती। मुळातच दैठणा गावच्या हद्दीमध्ये डेड बॉडी पडली होती। दैठणा येथून ही गाडी कैजला आणणं अत्यंत गरजेचं होतं, केजला आणणं गरजेचं होतं। तिथून 17 किलोमीटर अंतर होतं केज ते दैठणा, पण तिथून ती गाडी दैठण्यावरून त्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी चौकात जेव्हा ती गाडी आली, ॲम्ब्युलन्स आली, त्यावेळी ती ॲम्ब्युलन्स केजकडे न वळवता कळमकडे वळवण्यात येत होती। पण मस्साजोगच्या ग्रामस्थांनी पोलिसांचा हा सगळा प्लॅन
हाणून काढला आणि त्यांच्याच दबावापोटी किंवा त्या ग्रामस्थांमुळे ही गाडी पुन्हा केजला आणण्यात आली. वैभवी आता काय म्हणाली, मुळातच दैठणाला बॉडी सापडल्यानंतर आमचे ग्रामस्थ तिथं पोहोचण्याआधीच पोलीस पोहोचले, अँब्युलन्स मध्ये ती बॉडी घेतली आणि छत्रपती शिवाजी चौकातून ही गाडी थेट जात कुठे होती तर अर्थातच कळमकडे. या कळमकडे का नेण्यात येत होती तर त्यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं की त्यांना डेड बॉडी लपवायची नव्हती, तर त्या सगळ्या आरोपींनी या पोलिसांच्या संगनमतानं तिथं एक ऑलरेडी एक महिला, एक स्त्री तयार करून ठेवली होती, जेणेकरून ही डेड बॉडी तिच्या घराजवळ टाकायची व तिच्या घरात टाकायची आणि मग सगळा एक प्रकार वेगळ्याच पद्धतीने वळण द्यायचा त्या गोष्टीला असा प्लॅन आखलेला होता आधीच त्यांनी, जेणेकरून संतोष देशमुखांचे काही अनैतिक संबंध आहेत असं दाखवून द्यायचं आणि मग त्यांना त्या ठिकाणी त्या गावकऱ्यांनी किंवा बाकीच्या सगळ्यांनी मिळून मारलं असं दाखवायचं. म्हणजेच संतोष देशमुखांची बदनामी करण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आला होता. धनंजय देशमुखांनी देखील याच्यावर यानंतर खुलासा दिलाय प्रसार माध्यमांना की मुळातच या सगळ्या आरोपींनी हे काय पहिल्यांदाच केलेलं नाहीये, ते असेच आरोपीला बदडतात, मारतात, हातपाय तोडतात. मग अशा कुठेतरी महिला तयार असतात, तयार ठेवल्या जातात, त्यांच्याकडे त्यांच्या घरात किंवा त्यांच्या जवळ त्या व्यक्तीला टाकून दिलं जातं. मग ती व्यक्ती विनयभंग झाल्याची ती महिला अशी तक्रार दाखल करते, मग आता यांनी हॉस्पिटल बघायचं का कोर्ट कचेऱ्या बघायच्या, अशा पद्धतीनं अडकवण्याचे यांचे प्लॅन सुरुवातीपासूनच यांनी खेळले गेलेले आहेत आणि तसाच प्लॅन आमच्या कुटुंबावर देखील गुदरणार होता. पण माझ्या जागरूक गावातल्या लोकांनी हा प्लॅन हाणून पाडला. त्या महिलेला जिथे ती तयार करून ठेवण्यात आली होती तिथेही बॉडी टाकण्यात येणार होती आणि मग यांनी काहीतरी छळ केला किंवा आणखी काहीतरी वेगळा प्रकार केला असं दाखवून या ठिकाणी संतोष देशमुखांवर ब्लेम करून त्यांना सगळ्यांनी मिळून मारलं असं या सगळ्यांचा प्लॅन आखण्यात आला होता. पण तो मस्साजोग ग्रामस्थांमुळे हाणून पाडला गेला असं मस्साजोग ग्रामस्थांनी खुलाशात सांगितलेलं आहे. आपल्याला आठवत असेल आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत देखील ही माहिती दिली होती. या संदर्भात सुरेश धस यांना पुन्हा एकदा रिवाइज करण्यासाठी विचारण्यात आलं की असं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी म्हटलंय, तुमचं म्हणणं काय. त्यावर सुरेश धस यांनी जास्तीचा प्रकाश टाकला. त्यांनी तर असं स्पष्ट म्हटलेलं आहे की याहीपेक्षा वेगळी घटना होती. घटना काय होती त्यांनी स्पष्ट सांगितलं की संतोष देशमुख यांना अपहरण केल्यानंतर मारहाण करून डायरेक्ट कळमला न्यायचं. तिथं एक स्त्री आणि महिला तयार करून ठेवलेलीच होती आणि तिच्या घरात नेऊन टाकायचं आणि तिची आणि त्याची झटापट झालेली दाखवायची आणि मग आम्ही केलेल्या मारहाणीचं समर्थन घडवून आणायचं असा या सगळ्यांचा प्लॅन होता. संतोष देशमुख यांची बदनामी करण्याचा प्लॅन होता. पण दैठणा गावाच्या अलीकडेच संतोष देशमुख यांचा प्राण गेला, त्यामुळे त्यांचा प्लॅन फसला आणि मग दैठणा ते केज हे जे कळम हे जे अंतर आहे या अंतरापर्यंत जर ती गाडी न्यायची असेल तर अर्थातच जवळपास 27-28 किलोमीटरचं अंतर आहे. आता ते पार करणं शक्य नाही म्हणून दैठणा गावाच्या अलीकडेच त्यांची डेड बॉडी टाकण्यात आली. म्हणजे त्यांचा जो प्लॅन आरोपींनी आधी केला होता की ह्याला मारायचा संतोष देशमुखांना आणि मग त्या महिलेच्या दारात नेऊन टाकायचा, तिच्या त्याची झटापट झाली, मग बदनामी दाखवायची घडलेली आणि मग सगळ्या आरोपींनी मिळून त्या ठिकाणी त्याला मारलं आणि त्या गोष्टीचं समर्थन का तर महिलेच्या घरात त्यांनी काही झटापट केली असं दाखवायचं होतं. पण तो प्लॅन अनसक्सेस झाला. मग दुसरा प्लॅन बी रचण्यात आला जो मस्साजोगचे ग्रामस्थ सांगतायत. कारण ऑलरेडी डेड बॉडी म्हणजे जिवंतपणी संतोष देशमुख यांना त्या महिलेच्या घरी यांना नेता आलं नाही. कळमचा प्लॅन फसला. मग हे आरोपी तर ऑलरेडी जेव्हा अँब्युलन्स मध्ये संतोष देशमुख यांची बॉडी होती तेव्हा हे आरोपी सगळेच पळून गेले होते. मग ही पुढची कारवाई का करण्यात येत होती म्हणजे दैठणाच्या अलीकडे सापडलेला मृतदेह डेड बॉडी संतोष देशमुखांची का कळमकडे नेण्यात येत होती. म्हणजे प्लॅन बी होता काय की पोलीस आणि यांचे लागे बांधे होते आरोपींचे. आमचा पहिला प्लॅन फसलाय, आता प्लॅन बी की ती डेड बॉडी कोणत्याही परिस्थितीत ती जी स्त्री आहे जी महिला आहे तिच्या इथं नेऊन टाका जेणेकरून त्यांच्या झटापटीत
हे सगळं घडलं आणि मग सगळ्यांनी मिळून त्याला मारलं आणि आमच्या महाराणीचं समर्थन घडून येईल म्हणून अशी बदनामी करण्याचा प्लॅन बी देखील यांनी आखला होता. पण मस्साजोगच्या ग्रामस्थांनी तो हाणून पाडला. खरंच म्हणजे परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. ज्या सेवाभावी वृत्तीनं संतोष देशमुख जगले, बदनामीचा डाग, खोटारडा डाग त्यांच्या अंगाला लागला नाही. हा खोटारडा डाग, खोटेपणाचा डाग त्यांच्या अंगावर लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. आरोपींनी पूर्ण प्लॅन आखला होता की आपण कुठून कुठे जायचं, आपण त्यांना दोणगावला अपहरण करायचं आणि केज मार्गे त्यांना कळंबला न्यायचं. म्हणजेच केज आणि कळंब 17 किलोमीटर अंतर आहे. या अंतरामध्ये त्यांना मारण्यात आलं, फिरवण्यात आलं 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये केज पासून आणि आता कळंबला नेणार. पण दोणगाव जो दैठणा आहे त्या दैठणाच्या अलीकडेच त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता डेड बॉडी पुढे नेता येत नाहीये. मग ती डेड बॉडी दैठणाला टांगण्यात आली. जर तसं घडलं असतं, जर संतोष देशमुख जोपर्यंत मारहाणीत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जर ते कळंबपर्यंत जिवंत राहिले असते, खरं म्हणजे त्यावेळी त्यांच्यावर मृत्यूनंतरचा सुद्धा हा बदनामीचा डाग लागला असता. पण ईश्वराचे आभार मानले पाहिजेत की हा बदनामीचा डाग संतोष देशमुखांच्या अंगावर लागला नाही. खरं म्हणजे ही परमेश्वराचीच कृपा आहे, त्यांनी केलेल्या कामाची कृपा आहे, त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे. आतापर्यंत संतोष देशमुख यांनी आपलं घरदार बाजूला पहिले, आधी सगळ्यात पहिले गावाचं हित बघितलं. म्हणून तर त्यांचं घर अजूनही आपण पडकं बघतोय. पण त्या गावामध्ये पाणी, स्वच्छता या सगळ्या गोष्टी राबवण्यासाठी संतोष देशमुख कायम पुढे असायचे. तो माणूस प्रचंड गुणी होता. म्हणून तर त्याची आई ढसाढसा रडत होती आणि म्हणत होती, बघा काय त्या तिच्या माऊलीची जी वाक्य आहेत ना, ती खरंच म्हणजे ऐकून खरं म्हणजे पोलिसांवर कारवाई करा. दिशा जरी दाखवली असती ना, दिशा जरी या पोलिसांनी, हेच होते तिथे प्रशांत महाजन जो निलंबित केला, जो प्रशांत महाजन होता PI, त्याला खरं म्हणजे निलंबित करायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, त्याची ट्रान्सफर केली. म्हणजे ह्याला क्लीन चिट दिलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. हा प्रशांत महाजन, हाच तो प्रशांत महाजन ज्यानं बापू आंधळे, सरपंच बापू आंधळे या केसमध्ये वाल्मिक कराड असं नाव न लिहिता वाल्मिक अण्णा असं नाव लिहिलं आणि चार्जशीट मधून त्याचं नाव वगळण्यात आलं. अंजली दमानिया यांनी जेव्हा फोन केला चार्जशीटची माहिती घेण्यासाठी, त्यावेळी त्या संदर्भात, त्या व्यक्ती संदर्भात, वाल्मिक कराड संदर्भात पुरावाच नाहीये म्हणून या चार्जशीट मधून नाव वगळण्यात आलं असं अंजली दमानियांना उत्तर देण्यात आलं. अगदी हाईट म्हणजे आता सुद्धा त्याच वेळी जितेंद्र आव्हाडांनी एक माहिती दिलेली आहे की जो इलेक्शनच्या दरम्यान त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी परळीत जो प्रकार घडला होता, त्यावेळी कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड या दोघांना आरोपी करण्यात आलं असलं तरी आरोपी म्हणून कैलास फड हे नाव आहे, पण त्याच्या पोराचं नाव आरोपी म्हणून कैलास फडचा मुलगा असं लिहिण्यात आलेलं आहे. आता विचार करा, अजूनही म्हणजे 82 दिवसांनी जो गुन्हा दाखल होतो त्यात सुद्धा यांची दहशत किती आहे हे याच्यावरून दिसून येतं. ती माऊली काय म्हणाली होती आठवतंय? अहो माझा मुलाचा म्हणजे दिशा जरी तुम्ही दाखवले तिथेही चुकीचे डिरेक्शन्स दिले गेले. गावकरी सांगतायत पोलिसांना की तुम्ही फक्त सांगा की संतोष देशमुखचं अपहरण झालेलं कुठल्या मार्गाने त्याला नेलं गेलेलं आहे, आम्ही शोधून काढतो म्हणून. पण त्यांना चुकीच्या दिशा दाखवण्यात आल्या. इकडे धनंजय देशमुख आणि विष्णू चाटेचा सतत संपर्क चालू होता. 35 कॉल्स केले तरी देखील तो काय म्हणत होता, विष्णू चाटे धनंजय देशमुखांना, काळजी नका, 10 मिनिटात सोडतो, 15 मिनिटात तुमचा माणूस सोडतो. फक्त घुलवत राहिला आणि सुदर्शन घुले त्याला फिरवत राहिला, मारत राहिले हे सगळे. आणि त्याच वेळी ग्रामस्थांनी विचारलं होतं की आम्हाला फक्त दिशा द्या, डायरेक्शन द्या, पण डायरेक्शन चुकीच्या दिल्या गेल्या. म्हणून त्यांची आई म्हणाली, अक्षरशः ढसाढसा रडून सुप्रियाताई सुळेंना सांगत होती की अहो किमान हातपाय तुटलेला जरी संतोष देशमुख आमच्या घरात आला असताना का होईना, पण आमच्या नजरेसमोर असता, आम्हाला त्याला बघता आलं असतं, पण आज मला त्याला बघता येत नाहीये. इतकंच नव्हे की मला काय वाटत असेल मला विचारा, माझं लेकरू गेलं, धनु दादाचा फोन लागत नाहीये, मी दादाला बघतोय ग असा माझा मुलगा मला सांगतोय, म्हणजे धनंजय सांगतोय. इकडे मला माझ्या सुनेनी लातूरवरून फोन करून सांगितलं होतं की 11:30च्या दरम्यान तिचा फोन आला, 1:30च्या दरम्यान, की ते तिकडे निघालेत गावाकडे, ते येतील. पण संतोष देशमुख लातूरवरून मस्साजोगला न जाता केजला गेले आणि मग तिथून पुढचं त्यांचं मस्साजोग ते केज जे काही 14 किलोमीटर अंतर आहे ते त्यांना पार पाडता आलं नाही. अक्षरशः त्याच दरम्यान त्यांना डोणगाव मध्ये अपहरण करण्यात आलं त्यांचं. म्हणून त्यावेळी आईनं
सोमवार होता, म्हणजे पत्नी तर त्याची तिथे नव्हती, लातूरला होती, म्हणून आई म्हणाली मी स्वयंपाक करते त्यासाठी, अगदी वरण भात गवार काय, म्हणजे तिने काय जेवण केलं होतं माऊलीनी की आपल्या मुलाला उपवास सोडता यावा म्हणून. 5 वाजता त्यांनी एक फोन केला, पण संतोष देशमुख यांच्या फोनची रिंग वाजली 4 वेळा, 5 वेळा पण उचलला गेला नाही. नंतर परत फोन केला 5:19 धनंजय देशमुखांनी फोन केला, म्हणजे 3:30 वाजता आई आलाय का म्हणून भाऊ, पण नाही, तिथे देखील तो आला नव्हता. अक्षरशः माऊली असं म्हणतीये की नंतर आम्ही आता जर माझा मुलगाच जर माझ्या सोबत नाही तर मी त्याला शोधू कुठं. अहो हातपाय तुटलेला जरी का भेटला असता तरी देखील आमच्या घरात आमच्या नजरेसमोर असता, पण आता माझ्या कुटुंबाला संरक्षण द्या, माझे गाववाले खूप चांगले, ते तरी किती दिवस माझ्यासोबत राहणार, उद्या ते कामावर जातील, मी त्यांना फोन करत बसणार, ते काम सोडून येणार का. या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी मांडणी त्यांच्या मातेनं, खरं म्हणजे संतोष देशमुखांच्या मातेनं या ठिकाणी केली. म्हणून हाच तो PSI राजेश पाटील ज्यानं मित्राला दगा दिला, मित्राचा फायदा घेऊन मित्राचाच घास घेतला, तो जीवाचा घास घेतला, मित्राचा घात केला, अशी ही राजेश पाटील नावाची प्रवृत्ती जी 29 तारखेला आपण नोव्हेंबरला आपल्याला फुटेजमध्ये दिसली आणि नंतर सुदर्शन घुलेसोबत त्या केस मधल्या हॉटेलमध्ये दिसली. म्हणून या ठिकाणी जो आत्ता आपण दुसरा व्हिडिओ बघितलाय त्यात अशी परिस्थिती होती की ती ॲम्ब्युलन्स कळंबला न्यायची आणि संतोष देशमुखाला बदनामी करून मृत्यूनंतर देखील बदनामी द्यायची, आणि हा असा होता म्हणून असं झालं सगळं घडवून आणायचा आरोपींचा प्लॅन फसला. पण त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं प्लॅन बी पण आखला गेला, डेड बॉडी नेऊन टाकायची, जिवंतपणे नाही टाकता आलं ना तर डेड बॉडी नेऊन त्या स्त्रीच्या ठिकाणी टाकायची, पण ते सुद्धा यांना जमलं नाही, यांना करता आलं नाही. ही देवाची कृपा. म्हणून तर संतोष देशमुख शेवटपर्यंत मृत्यूला झुंजेपर्यंत म्हणत होते की माझ्या गावासाठी तरी मला सोडा, आणि आज त्याच गावकऱ्यांनी त्यांची बाजू घेतलेली आहे आणि सांगितलंय संतोष देशमुख गुणी होते, सेवाभावी वृत्तीचे होते, म्हणून त्यांनी केलेलं कार्य आज त्यांच्या कामाला आलं. त्यांच्या अंगावर, त्यांच्या संपूर्ण जीवनावर कुठलाच डाग लागला नाही. ही खरी म्हणजे त्यांच्या आईची पुण्याई, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची पुण्याई. अशा पद्धतीने हा दुसरा खुलासा या ठिकाणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला. तिसरा खुलासा जो आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे, कारण की या खुलाशावरूनच क्लिअर होतंय की हा वाल्मिक कराड कुठं कुठं बोंबलत फिरत होता. आपल्याला आठवतंय 9 त्या ठिकाणी जो काही डिसेंबरला म्हणजे खून झाला, संतोष देशमुखांचं अपहरण, त्यांची हत्या झाली, त्यानंतर अक्षरशः 11-12 तारखेला गुन्हा दाखल झालाय खंडणीचा, आणि खंडणी आवादा कंपनीकडून मागितली गेली होती. पण संतोष देशमुख यांच्या गावातील एका वॉचमनला मारहाण झाली म्हणून संतोष देशमुख आणि ग्रामस्थ त्या ठिकाणी भेटायला गेले त्यांना, आणि ती सगळी मिठवा-मिठवी करायचा प्रकार करायला गेले. पण तिथे काहीतरी पुन्हा एकदा त्यांच्यात बाचाबाची हाणामारी झाली, त्याचा इगो हर्ट झाला. तो घुले आहे, तो प्रतीक घुले, त्याचा काहीतरी बड्डे बिड्डे होता, आणि मग हे सगळ्यांनी प्लॅन आखला. 6 नंतर 7 आणि 8 तारखेला त्यांच्या मागावर गाडी होती. संतोष देशमुख लातूरला होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं की काय नाही, परवा किरकिर झालेली आहे, थोडीफार भांडणं झाली, पण ते गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत, मला जरा भीती वाटतीये. त्याच दरम्यान त्याच्या आधी त्यांना शेजारच्याच सांगवी सारणी गावाचे जे संजय केदार आहेत यांच्या फोनवरून वाल्मिक कराडनं त्यांना धमकी दिली होती. काय की संजय केदारला म्हटलं होतं त्यानं, वाल्मिक कराडनं सांग संतोष देशमुखला तू यामध्ये पडू नको म्हणून. त्यामुळे संतोष देशमुख घाबरले होते, त्यांना बरेचसे फोन येत होते. शेवटी संतोष देशमुख 9 तारखेला तिथून लातूरहून निघाले आणि मस्साजोगकडे म्हणजेच केजला आले. पण त्याच वेळी हा सगळा पुढचा घात झाला. म्हणून प्रत्यक्षात त्यांच्या त्या सगळ्या 6 नंतरच्या 9 तारखेपर्यंतच्या घटनेमध्ये त्यांच्या मागे एक गाडी फिरत होती, जी गाडी ते कुठे जाणार आहेत, कुठे थांबणार आहेत याची सगळी टीप, याची सगळी माहिती रचत होती, रेकी करत होती, आणि ही माहिती आरोपींना पुरवली जात होती. त्याच प्रकरणी सिद्धार्थ सोनवणे नावाचा एक आरोपी अटक करण्यात आलाय, जो टिप्पर होता या प्रकरणामध्ये. आता हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळी 12 तारखेला जेव्हा खंडणीचा, 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे या तिघांची नावं आली होती. आणि याच तिघांच्या नावांमध्ये जेव्हा वाल्मिक कराडचं नाव आलं तेव्हा वाल्मिक कराड तिथून फरार झाला. मग कुठे कुठे फिरला,
काय काय त्याच्याबद्दल बोललं गेलं. मध्य प्रदेशातला पेंच अभयारण्यात काय गेला, महाकालेश्वर मंदिरात काय गेला, अक्कलकोटला काय गेला, नंतर आणखी दिंडोरीतल्या आश्रमाला किंवा सेवा केंद्राला तो काय स्वामी समर्थांच्या तिथं भेट देऊन आला, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. तृप्ती देसाईंनी देखील या संदर्भात माहिती ओपन केली होती. नंतर त्यांनी भविष्य देखील बघितलं स्वतःचं हस्तरेषा तज्ञाकडे. एवढं सगळं झाल्यानंतर 18 तारखेला विष्णू चाटे अटक झाला. पण वाल्मिक कराड काही अटक होत नव्हता. शेवटी आपल्याला आठवतंय 30 डिसेंबरला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 30 डिसेंबरचा एक व्हिडिओ, जो व्हिडिओ होता ज्या व्हिडिओमध्ये या सगळ्या सोलापूर धुळे मार्गे 2-3 गाड्या आल्या, काळ्या रंगाच्या काचा होत्या आणि त्यात एक गाडी होती. ती गाडी दिट्टो तीच गाडी 2235 नंबरची ती गाडी या शिवलिंग मोराळेची होती, ज्यानं 31 डिसेंबर रोजी याच वाल्मिक कराडला याच गाडीतून CID ऑफिसला सोडलं होतं. याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की शिवलिंग मोराळे आणि वाल्मिक कराड यांचे सुरुवातीपासून कनेक्शन्स याच्यामध्ये होते. आणि या संदर्भातला मस्सा जो ग्रामस्थांनी खुलासा केलाय, जो आत्ता खुलासा आपण ऐकणार आहोत, आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी असं म्हटलंय की शिवलिंग मोराळेच्या कडे हा वाल्मिक कराड राहिला होता. ऐकूयात नेमकं काय म्हणाले मस्साजोगचे ग्रामस्थ. वाल्मिक कराडला सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना, ते गाडीचे जे त्यांना घेऊन गेलते तिथं, ते त्या दिवशी इथं पण पवार साहेब सकाळी आले. त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. आपण आलोच ना आम्ही त्या दिवशी शिवलिंग मोराळे म्हणून त्याचे नावाने बाईट दिल्या, त्याचे परत फुटेज सगळे सापडले. इथून जाताना सुद्धा सरेंडर व्हायचं ना, त्या दिवशी बीड जिल्ह्यातच होती. इथून जाताना सगळे CCTV आहे. SP ला बोललोय, SP ठीक आहे बघतो, तो पण काय मोकळाच मुद्दे, त्याचं काहीच नाही. आणि कोणाच्या आरोपीला काही जणांनी गाडीत घेऊन दुसरी 2-3 आरोपी होते जी मराठवाड्यात पहिल्यांदा आलेले, त्यांना सुद्धा घेऊन येतली डॉक्टर फायदे, त्याला एक नोटीस दिली, सोडून दिलाय. अरे नुसतं 7 झाला, जर कोणी बोललं तर त्याला 7 महिने जेल होती. प्रश्न हा पहिल्या दिवसापासून पडतो. वाल्मिक कराडनी जो व्हिडिओ केला ना, व्हिडिओ करून टाकला की मी होतोय सरेंडर होतो पुण्यातला. आता पुण्यात गेला तो इथून गेला ताई, तो इथून सगळ्या आमच्या नेकून पोलिसाच्या हद्दीतून गेलाय, चौसाळीतून गेला, इथून केजहून गेला, केजला होता. एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाप्पा. ते इथं शिवलिंग मोराळेकडे तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे. ऐकलत, आत्ताच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी खुलासा केलेला आहे की या शिवलिंग मोराळेच्या कडे हा वाल्मिक कराड राहिला होता. याचाच अर्थ इथे आणखी एक गोष्ट अत्यंत महत्वाची क्लिअर झालेली आहे. आपल्याला आठवत असेल जेव्हा अजित पवार मस्साजोगला भेटायला गेले होते या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान, त्यावेळी शिवलिंग मोराळे त्यांच्या सोबत होता, त्यांच्या ताफ्यात सोबत होता, त्याची गाडी होती, अशी मध्ये चर्चा झाली होती. नंतर ती बातमी देखील आली होती. ग्रामस्थांनी देखील आता हीच माहिती दिलेली आहे. आणि 29 डिसेंबरला जे CCTV फुटेज बाहेर आलं, त्यामध्ये ज्या 3 काचाच्या गाड्या होत्या, ब्लॅक कलरच्या काचांच्या, ती गाडी, आणि 31 डिसेंबरला ज्या CID ऑफिस मध्ये शिवलिंग मोराळेच्या गाडीतून वाल्मिक कराड उतरला, ती गाडी सेम आहे. आणि याच शिवलिंग मोराळेच्या घरी हा कोण वाल्मिक कराड राहिला होता असं सांगण्यात आले. आता क्रोनॉलॉजी बघा. 9 तारखेला अपहरण आणि हत्या, 11 तारखेला गुन्हा दाखल झाला खंडणीचा, नंतर हा वाल्मिक कराड पसार झाला. आपल्याला आठवत असेल, नंतर बातम्या आल्या की तो कुठे गेला. नंतर तो आपल्याला मध्य प्रदेशामध्ये महाकालेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी बॉडीगार्ड सह त्याचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजे तो मध्य प्रदेशात होता. नंतर 14 तारखेला दत्त जयंती होती, म्हणून तो आपल्याला 15 आणि 16 तारखेला कुठे दिसला आठवते आपल्याला सगळ्यांनाच, की तो दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून आला. त्याचे देखील CCTV फुटेज CID ने जप्त केलेले आहेत. आणि त्यावेळी त्या सेवा केंद्राकडून खुलासा करण्यात आला की एवढे सगळे दत्त भक्त येतात, त्यात तो आला असेल अशा पद्धतीनं. नंतर तृप्ती देसाई यांनी त्या संदर्भामध्ये खुलासा दिला की दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 17 तारखेला तो आणि विष्णू चाटे हे दोघेही बाहेर पडले त्या सेवा केंद्रातून. आणि पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी त्या या सगळ्या, म्हणजे शरणपूर म्हणून गाव आहे,
त्या ठिकाणी शरणपूर एक म्हणजे अगदी पोलीस स्टँड सीपी ऑफिस पासून अगदी जवळ अंतरावर आहे, ते शहरातलाच नाशिक शहरातला भाग आहे. त्या ठिकाणी एका हस्तरेषा तज्ञाकडे गेले, त्या ठिकाणी आपला हात देखील या वाल्मिक कराडनं दाखवला होता. हे एवढं सगळं माहीत झाल्यानंतर 18 तारखेला पुढच्याच दिवशी कोण सापडला गेला? विष्णू चाटे. नंतर 18 ते 31 हे 11 दिवस कुठे होता हा वाल्मिक कराड हा प्रश्न पडला. पण आता मात्र लिंक जुळायला लागलेली आहे. हा बीड मध्येच होता की काय, बीड जिल्ह्यातच फिरत होता की काय, कारण तो या शिवलिंग मोराळेच्या घरात होता असं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. 30 डिसेंबरला गाड्या सोलापूर धुळे मार्गावरून वाशे टोल नाक्यावरून पुण्याकडे येतात असं आपल्याला फुटेज दाखवतंय. 31 डिसेंबरला तो पुण्यातच शरण येतोय आणि शिवलिंग मोराळेचीच गाडी. आता आपल्याला आठवत असेल की हा शिवलिंग मोराळे काय सांगत होता, आपल्याला काय सांगितलंय आणि मुकादम म्हणत होतो स्वतःला. आपल्याला आठवत असेल त्यांनी पुण्यामध्ये बाईट दिली होती, तेव्हा आमच्या रिपोर्टर्सने आणि इतर सगळ्याच प्रसार माध्यमांनी अर्थात ती बाईट देखील चालवली होती. तो असा म्हणाला होता की पुण्यातल्या एका ठिकाणी वाल्मिकांना त्या ठिकाणी डाव्याकडे होता, मी उजवीकडे होतो, तिकडे वाल्मिकांना उभा होता त्याच्या गाडीत, मी माझ्या गाडीत उभा होतो, तिकडे ती छोटी गाडी होती म्हणून वाल्मिकांना तिकडे मला म्हणाला मी तुझ्या गाडीत येतो, ही गाडी छोटी पडतीये. मग तो म्हणला ठीक आहे मला इथे तर सोड. मी म्हणलं ठीक आहे या अण्णा. मग वाल्मिक कराड आला, मग माझ्या गाडीत बसला, मग मी त्याला तो म्हणला त्या ठिकाणी सोडून आलो, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, आम्ही तर देवदर्शनाला गेलो होतो. काही त्या शिवलिंग मोराळेंनी सांगितलं, पण या शिवलिंग मोराळेची अजूनही चौकशी पुढे झाली नाही, फक्त गाडी जप्त झाली. अरे पुण्यातला असा कुठला रोड आहे की ज्या रोडवर उजवं आणि डावं अशा दोन्ही बाजूला थांबून एकमेकांची गप्पा टक्का करता येतील? अहो एकही रोड नाही. त्यामुळं शिवलिंग मोराळे प्रचंड खोटं बोलणारा व्यक्ती दिसतोय. याच शिवलिंग मोराळेवर खरं म्हणजे ताब्यात घेऊन त्याची चौकशी करायला पाहिजे, पण ते काहीही करण्यात आलं नाही. नंतर ते डॉक्टर वायबसे त्याची पत्नी जी सरकारी वकील म्हणून काही दिवस काम केलं असं देखील सांगितलं जातं. या डॉक्टर वायबसेनी प्रॅक्टिस करायची सोडून भलतीच प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी तर मुकदमकी सुरू केली, कारण त्याला माहितीये इंजेक्शन देऊन काही जास्त पैसे मिळत नाहीत, त्यापेक्षा ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या टोळीचा प्रमुख झालो, मुकदम झालो तर जास्त पैसे मिळतात. त्यात त्याला हे सगळे सापडले, सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि ही सगळी गँग तयार झाली आणि मग या गँगने अक्षरशः फडशा पाडला. आता याच गँग मध्ये जेव्हा या सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, सुदर्शन गुले यांना लपवायची वेळ आली, तेव्हा याच वायबसेंनी यांच्या सगळ्यांना पैसे पुरवले, पळून जाण्यासाठी मदत केली. शेवटी हाच नांदेडला सापडला. पण पुढे काय झालं? केवळ फक्त लिहून घेतलं, ज्यावेळी तुला आम्हाला चौकशीची गरज लागेल तेव्हा बोलू, सोडून दिला विषय. वायबसेही सटकला, शिवलिंग मोराळे सटकला. त्या राजेश पाटलाच फक्त निलंबन केलं, त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. आपल्याला आठवत आहे 29 नोव्हेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तिथं प्रत्यक्षात सापडलेला आहे, प्रत्यक्षात दिसतोय. तरी देखील पोलिसांनी त्याच्यावर काहीच कारवाई केलेली नाही, त्याला विचारलं देखील नाही की तू यांच्यासोबत त्या दिवशी काय करत होतास. काहीही माहिती पुढे तपासात आलेली नाही. ही अशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा सटकता कामा नये, ते फार महत्वाचं आहे. जे वैभवीने सांगितलं, तिने असं म्हटलं की आपल्याला आठवत असेल भर दुपारी मेन हायवेवर दोणगाव टोल नाका जो अजून तयार व्हायचा आहे त्या ठिकाणी माझ्या पप्पांचं किंवा माझ्या बाबांचं त्या ठिकाणी अपहरण झालं. पण हे अपहरण होताना नेमकं काय घडलं, वैभवीने याच्यावर प्रकाश टाकलाय, ते फार महत्वाचं आहे. तिने असं म्हटलं की मुळातच माझे बाबा दोणगाव टोल नाक्याकडे निघाले होते, म्हणजे मस्साजोकडे आमच्या घरी यायला निघाले होते. इकडं आजीनं स्वयंपाक करून तयार करून ठेवला होता, वाट बघत होतो आम्ही. पण त्याच दरम्यान आते भाऊ कोणाचे, संतोष देशमुखांचे, शिवराज देशमुख जे प्रत्यक्ष आय विटनेस आहेत या घटनेचे, ज्यांनी 9ला ही घटना प्रत्यक्षात तक्रार दाखल केली आणि 10ला पुरवणी जबाब, म्हणजे फिर्याद ज्यांनी दिली आणि 10ला पुरवणी जबाब दिला, त्यांनी 9 तारखेला सुदर्शन गुलेला आयडेंटिफाय केलं होतं. हा शिवराज देशमुख म्हणजे जे यांच्या आते भाऊ संतोष देशमुखांचे, हे ट्रिपल सीट येत होते एका 2 व्हीलरवर. त्यावेळी त्यांना संतोष देशमुखांची गाडी पास होताना दिसली, म्हणजे ती गाडी संतोष देशमुखांची, ज्या गाडीमध्ये संतोष देशमुख एकटेच होते आणि गाडी चालवत होते. त्याच वेळी शिवराज देशमुख यांनी त्यांची गाडी पाहिली, त्यांना फोन केला. आता संतोष देशमुख देखील अण्णा म्हणत असत, म्हणून अण्णा मी तुमच्या गाडीत येऊ का, जागा आहे का? तेव्हा संतोष देशमुख म्हणाले की हो जागा आहे, ये. मग त्या 2 व्हीलरवरून शिवराज देशमुख उतरले आणि काही 5 मिनिटाच्याच अंतरावर, म्हणजे दोणगावला टोल नाक्याच्या आसपास ही गाडी जाणार त्याच्या 5 मिनिटं आधी शिवराज देशमुख संतोष देशमुखांच्या गाडीत बसले.
आता संतोष देशमुखच गाडी चालवत होते हे आपण तोपर्यंत पाहिलं, पण शिवराज देशमुख जेव्हा गाडीत बसले तेव्हा गाडी चालवायला कोण बसलं? शिवराज देशमुख, आणि संतोष देशमुख डाव्या बाजूला बसले. आता पुढे ऑलरेडी एक गाडी यांना अडवण्यासाठी तयार होती, तीच ही ब्लॅक स्कॉर्पिओ 3333 कुणाची? या सुदर्शन घुलेची. आणि सुदर्शन घुले या गाडीत हत्यारां सगळी त्याच्या गाडीत होती आणि हत्यारांसह हे सगळे टोनगे होते. कृष्णा आंधळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, आणखी बाकीची सगळी जी काही गँग आहे ती सगळी ही सगळी त्यात बसलेली होती. आता यांना काय वाटलं की अरे आता गाडी आलेली आहे, आपल्याला आपण आडवी घातली, आता गाडी थांबली. संतोष देशमुखांची गाडी अर्थातच सगळीच रेकी केली होती, कुठून त्यांना टिप पण मिळाली होती, कुठल्या रोडवर येणार आहे, कुठं तो एकटा असणार आहे, सगळं त्यांना माहित झालं होतं. पण हे माहित नव्हतं यांना की यांच्या गाडीमध्ये आणखी एक व्यक्ती बसलेली आहे ज्याचं नाव आहे शिवराज देशमुख. कारण जेव्हा आरोपी उतरले त्यावेळी आरोपींनी उतरल्या पहिल्यांदा भला मोठा दगड घातला तो ड्रायव्हर सीटच्या दरवाजावर. कारण की त्यांना काय वाटलं संतोष देशमुखच या गाडीत आहेत आणि ते एकटेच गाडी चालवत आहेत म्हणजे तोच चालवत असणार आहे. पण तो दगड घातल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे इतर व्यक्ती वेगळीच आहे, शिवराज देशमुख ही व्यक्ती कोण आहे? त्यावेळी वैभवने असं म्हटलेलं आहे की अहो सरपंच ते नाही, सरपंच मी आहे, असं संतोष देशमुखांनी सांगितलं. मग पुढे काय झालं आपल्याला माहितीये. संतोष देशमुखांना गाडीतनं बाहेर मारत काढण्यात आलं. नंतर मारत त्या 3333 या काळ्या ब्लॅक स्कॉर्पिओ मध्ये बसवण्यात आलं आणि तिथून ती गाडी डोणगाव पासून पुन्हा केजकडे वळवण्यात आली. आणि मग पुढे त्यांचा प्लॅन होता कळंबला नेऊन त्या महिलेकडे न्यायचं आणि सगळी झटापट दाखवायची आणि मग आम्ही का मारलं त्यांची बदनामी करायची आणि का मारल्याचं समर्थन घडवून आणायचं. हा सगळा प्रकार यांचा प्लॅन होता. पण 5 मिनिटाच्या अंतरावर त्या गाडीत शिवराज देशमुख बसले होते. हे शिवराज देशमुख आज सुप्रिया सुळे यांच्या समोर देखील त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, बसवण्यात आलं. त्यावेळी वैभवीने ही माहिती दिलेली आहे. म्हणजे बघा 5 मिनिटाच्या अंतरावर शिवराज देशमुख त्यांच्या गाडीत बसले होते. आता हे सगळं जी काही माहिती मी तुम्हाला सांगतोय, अर्थातच दुपारी वैभवी नंतर तिची आत्या असेल, कारण की तिची आत्या देखील म्हणजे संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांची मोठी बहीण त्या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. धनंजय देशमुखांची पत्नी, संतोष देशमुखांची पत्नी त्या देखील त्या ठिकाणी होत्या. आई होती स्वतः म्हणजे आजी होती वैभवीची, वैभवी होती, विराज होता, सगळे ग्रामस्थ होते आणि हे सगळे त्या ठिकाणी बसले होते आणि एकमेकांना या संदर्भामध्ये सांगत होते की बघा नेमकं काय घडलेलं आहे, काय चाललंय. म्हणून आता ही जी माहिती जेव्हा त्यांना सगळ्यांना मिळाली, यावेळी आणखी एक माहिती दिलेली आहे. ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान ज्या घटना घडल्या, 6 डिसेंबरला मारामारी झाली मस्साजोग मधील आवादा कंपनीमध्ये. 7 आणि 8 तारखेला संतोष देशमुख भले लातूरला असले तरीही त्यांच्या मागावर त्यांची पाळत काढण्यासाठी एक गाडी फिरत होती. दुसरी गोष्ट, नंतर 9 तारखेला अपहरण करून हत्या करण्यात आली. 10 तारखेला पुरवणी जबाब नोंदवण्यात आला. 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 6 ते 11 हा सगळा तपास स्थानिक पोलिसांनी केलेला आहे आणि त्यांनी याच्यात गोलमाल केलेला आहे. त्या ठिकाणी गित्ते नावाचे कॉन्स्टेबल आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुप्रिया सुळे यांनी भेट दिल्यानंतर सगळी ती पूर्ण फुटेज पहा. त्या फुटेज मधलं काही महत्वाचं फुटेज मी तुमच्या समोर आणलेलं आहे, पण त्या पूर्ण फुटेज जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होईल की या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जी काही खुलासे दिलेले आहे, माहिती दिलेली आहे, त्यामध्ये सांगितलं गित्ते नावाचे कॉन्स्टेबल आहे, त्याचे आरोपींशी संबंध होते आणि तो आपल्या सगळ्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात सगळी माहिती देत होता. त्यामुळे धनंजय देशमुखांनी आता या सगळ्या केसचं रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची मागणी केलेली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या पोलिसांचे सीडीआर खरं म्हणजे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशांत महाजन ज्याची ट्रान्सफर करण्यात आली, नंतर राजेश पाटील जो मित्र असून मित्राचाच घात केला, नंतर चुकीच्या डायरेक्शन्स दिल्या आणि आरोपींची हात मिळवणी करून मित्राच्या जीवाचा घास घेतला. आणखी बरेच अधिकारी आहेत जे पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असतील, कनिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्यांचे सीडीआर तपासा अशी देखील मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केलेली आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. 3:28 खरं तर 3:28 संतोष देशमुखांना उचललं गेलं म्हणजे त्यांचं अपहरण करण्यात आलं असं स्वतः मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. आणि 3:40 या गावकऱ्यांना समजलं, म्हणजे 12 मिनिटात अवघ्या. कारण की काही गावकरी त्या आसपासच्या दरम्यान होते, त्यांनी ते बघितलं होतं. आणि त्याच वेळी केज पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 200 ग्रामस्थ मस्साजोगचे हजर झाले. पण
सायंकाळी 6 वाजेपर्यंत, बघा म्हणजे 3:40 ते 6 वाजेपर्यंत फिर्यादच नोंदवण्यात आली नाही, फिर्यादच घेतली गेली नाही. उलट त्या ठिकाणी फिर्याद नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी, पोलीस कर्मचाऱ्यांनी अगदी 15 मिनिटात काहीतरी कागदपत्र करून जामीन मिळेल यांना अशी कलम लावली होती आणि चुकीचं डायरेक्शन दिलं असा थेट आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलेला आहे. कुठे सीआयडीच्या तपासामध्ये हे कुठे हा खुलासा? मस्साजोगच्या ग्रामस्थांना का विचारत घेतलं नाही? त्यांना का विचारलं जात नाही? शिवलिंग मोराळेला का वाचवलं जातंय? शिवाय वायबसे, प्रशांत महाजन, राजेश पाटील हे पोलीस, तो डॉक्टर वायबसे, या सगळ्यांना सहआरोपी का केलं जात नाही? या सगळ्याच प्रकरणांवर आता खरं म्हणजे प्रकाश पडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लातूरहून 9 तारखेला जेव्हा हे मस्साजोगकडे निघाले होते संतोष देशमुख, तेव्हापासून यांची रेकी करण्यात येत होती, पाठलाग करण्यात येत होता. अगदी शेवटचाच फोन खरं म्हणजे शेवटची भेट खरं म्हणजे त्यावेळी त्यांची पत्नी लातूरला होती, तोच शेवटची त्यांची भेट होती. आदल्या रात्री त्यांनी उसळ खाल्ली होती असं देखील अश्विनी देशमुखांनी सांगितलं होतं. आता प्रश्न हा पडलेला आहे की अश्विनी देशमुख यांची सुरक्षा कोण करणार? धनंजय देशमुख यांची सुरक्षा कोण करणार? त्यांच्या आईची सुरक्षा कोण करणार? त्यांच्या मुलांची सुरक्षा कोण करणार? अख्खं गाव आज ढाल बनून संतोष देशमुख कुटुंबियांच्या मागं आहे. अख्खं गाव असं म्हणतंय की आम्ही अन्नत्याग करू. 25 फेब्रुवारी अल्टिमेटम दिलाय 10 दिवसांचा, आता तर त्यातले अगदी 7-8 दिवसच राहिले, नाहीतर आम्ही जलत्याग करू. आणि धनंजय देशमुखांनी ते स्पष्टच म्हटलंय, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचं कुटुंब टोकाचं पाऊल उचलेल. त्यांची मनस्थिती पहा. स्वतः त्यांची बहीण म्हणाली की माझा भाऊ जेवतही नाही, माझा भाऊ झोपतही नाही, त्याची इतकी वाईट परिस्थिती आहे. अहो कुणाला झोप लागत नाही. त्या ठिकाणी आई तर काय म्हणाली, माझा राम गेला. राम लक्ष्मणाची जी जोडी होती त्यातला माझा राम गेला, आता मी लक्ष्मणाला माझा राम कुठून आणून देऊ? अहो एवढी वाईट परिस्थिती या घरावर आहे. आज सगळे या संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आत्ता या संपूर्ण घटनेमध्ये जे आरोपी मोकाट आहेत, ज्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे, मग ते पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा हे बाकीचे सगळे चेले सपाटे ज्यांनी या वाल्मिक कराड त्याच्या सगळ्या या गुंडपुंडांना मदत केली, तो शिवलिंग मोराळे जो सीआयडी मधच्या पोलीस ठाण्यात पोलिसांना वाल्मिक कराडला सोडण्यासाठी आला होता, तो शिवलिंग मोराळे. नंतर त्याच्याच जोडीला तो संजय केदार, सांगवी सारणी, ज्याच्या मोबाईल वरून हा सगळा धमकी देण्याचा प्रकार घडला वाल्मिक कराडकडून, तो बालाजी तांदळे, तो तर काय बोलूच नका. कुठं आरोपींना पाण्याच्या बाटल्या पुरव, कुठं त्यांना थंडी वाजते म्हणून रग पुरव, कुठं वाल्मिक कराडला कोठडीत भेटायला जा, धनंजय देशमुखाला धमकी दे. आता तर यांनी तर फक्त चड्ड्याच धुवायच्या राहिल्यात अशी तर म्हणजे मी तर मागच्या लाईव्हच केलं होतं. म्हणजे या बालाजी तांदळेचं नेमकं काम काय? अहो खरं तर 6 डिसेंबरला जो मारहाणीचा प्रकार घडला त्याच वेळी अट्रॉसिटी दाखल झाली असती तर या आरोपींना 9 तारखेचा हा गुन्हा करताच आला नसता. त्याच दिवशी त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल होणं गरजेचं होतं, पण साधी किरकोळ एनसी दाखल केली आणि त्यांना जामीन कोण राहिला? हा बालाजी तांदळे. आता हा बालाजी तांदळे पण सरपंचच, कोरेगावचा माजी. आता हे सगळे या विष्णू चाटेचे चेले. आता विष्णू चाटे यांचा बॉस. आता या विष्णू चाटेनी या सगळ्या टोळीकडनं हे सगळं काम करून घेतलं. पोलिसांना संगनमत करून, मुकादमांना पकडून, सगळ्यांना एकत्र करून आपल्याला जे हवं केलं ते कुणासाठी? आपल्या आकासाठी. आता विष्णू चाटेचा आका कोण? विष्णू चाटेचा आका वाल्मिक कराड. अहो त्या वाल्मिक कराड बद्दल पण आता बोललं जातंय की हा जो वाल्मिक कराड आहे ना, हा ज्या बरॅकमध्ये आहे त्या ठिकाणी काही गावातली चिटूर फिटूर जी काही तुकार जी पोरं असतात ना, काहीतरी गुन्हा केसेस टाकायच्या आणि त्यांना जेलमध्ये टाकायचं. मग ते कोठडीत गेले की त्या वाल्मिक कराडच्या बरॅकमध्ये ते जातात, मग त्याची सेवा करतात म्हणे. त्याला मसाज काय देतात, त्याला बाहेरून जेवण काय देतात, त्याला आणखी काय काय मदत करतात. अहो हे जर सगळे लाड पुरवले जात असतील, याच वाल्मिक कराडचं पोटदुखी झाली होती म्हणे, याला त्रास झाला होता म्हणे, आठवतंय आपल्याला. त्याला कुठे ठेवला होता? बीड जिल्हा रुग्णालयामध्ये. पुढे काय झालं हो त्याचं? बीड जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जनवर जेव्हा अंजली दमाने यांनी आरोप केले आणि ते असं म्हणाले होते मी आल्यावर याच्यावर खुलासा करीन. कुठला खुलासा झाला? कुठे गेले ते सिव्हिल सर्जन? त्यांच्याबद्दलची तर माहिती काहीच नाही पुढे आली तपासात. आता जे काही त्या जिल्हा रुग्णालयात घडलं आपल्याला आठवतंय. आरोपींचा म्हणजे जे काही स्पेशल वॉर्ड आहे सर्जिकल वॉर्ड मधले
अहो पेशंट बाजूला केले ह्याच्यासाठी, आणि स्पेशल याला ट्रीटमेंट, चहा याला स्पेशल, सगळं स्पेशल. शिवाय जो आधी कोठडीमध्ये होता केसमध्ये आपल्याला आठवतंय, त्या ठिकाणी त्याला स्लीप ॲपनिया आहे ना, म्हणून मग याला ती मशीन सीपॅप, मग याला एक माणूस पाहिजे 24 तास मदतीला, मदतनीस म्हणून. का तर जी मशीन जी आहे ती त्यालाच प्रशिक्षित असलेल्या माणसाला चालवायला, नाही तर माझ्या जीवाला धोका आहे म्हणून न्यायालयात पार यांनी दाद मागितली. रोहित कांबळे कुठे आहे? रोहित कांबळे ते एक वेगळंच कोड आहे. मारुती कांबळेचं काय झालं तसं रोहित कांबळेचं काय झालं? कुठे आहे रोहित कांबळे? या माणसाचा त्याचा काय त्या वाल्मिकरांचा संबंध आहे? नेमकं काय चाललेलं आहे यांचं? अहो काही कुठे पत्ताच लागत नाहीये, काहीच कळत नाही. कोण कुठं काय करतंय, कोण कुठं कुणाचं काय चाललंय, काही संबंधच नाहीयेत. म्हणजे ही जी सगळी मोकाट फिरणारी माणसं आहेत ना, बालाजी तांदळे, संजय केदार, शिवलिंग मोराळे, रोहित कांबळे, नंतर तो वायबसे, ही सगळी गँग कुठे आहे? यांना चौकशीला का बोलावलं जात नाही? आणि राहिला तो कृष्णा आंधळे, अरे मेजर आरोपी, जे मुख्य आरोपी आहेत त्यातलं मेजर नाव बोंबला 2.5 वर्षापासून हा फरार पठ्ठ्या, त्याची संपत्ती काय सील करताय, आणखी काय काय, त्याला काय घेणं देणं पडलंय? मुळातच त्याला घरच्यांची काही संबंधच नाहीये त्याचा. तो घरी कधी राहतच नाही, बाहेरच बोंबलत फिरतय ते. त्यामुळं आता त्याचा फोन ट्रेस करा म्हणे. अरे येडा आहे का ते? फोन घेऊन बोंबलत फिरल? आतापर्यंत सापडलंच असतं की फोन ट्रेस केला गेला असता तर? नाहीच. म्हणजे त्याला फरार राहायची सवय झालेली आहे. इतके वर्ष फरार राहिलेला माणूस बघा, म्हणजे पोलिसांना पण किती सवय आहे. तो फरार झालाय असंच लक्षात ठेवायचं. तो बीड मध्ये फिरतोय, अजिबात दिसला तरी डोळे झाकायचे. इथं कृष्णा आंधळे केजमध्ये होता का? कृष्णा आंधळे अंबाजोगाईत होता का? कृष्णा आंधळे धारूरला होता का? नाही. हाताची घडी तोंडावर बोट, आम्हाला माहित नाही. अरे फरार असलेला आरोपी येतो, संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये तो इन्व्हॉल्व आहे, खून करतो आणि परत फरार होतो. आज 70 दिवस झाले तरी कृष्णा आंधळे सापडत नाही. अहो एवढी दुर्दैवी अवस्था या CID, या SIT वर, या स्थानिक पोलिसांवर आलेली आहे. आणि हे सगळे म्हणतायत आम्हाला खूप वाईट वाटतंय की कृष्णा आंधळे आम्हाला अजून सापडला नाही. अरे सापडला का सापडवायचाच नाहीये? नेमकं चाललंय काय? कुठं आहे तो? कुठं आहेत त्या सगळ्या चर्चा? PCR, MCR काय संपलं का सगळं? म्हणजे वाल्मिक कराड हात घातला संपलं, मकोका लागला संपलं. अरे न्याय कधी मिळणार? या सगळ्या आरोपींबद्दल काय तपास झालाय आणि जे मोकाट फिरतायत त्यांचं काय? या सगळ्या प्रकरणाची माहिती खरं तर आता पब्लिकली व्हायला पाहिजे. पब्लिक समोर त्याचे रिपोर्ट आले पाहिजेत. जेवढी नावं या सगळ्या तपासात ज्या पोलिसांची घेतली गेली, जे जे याच्यात इन्व्हॉल्व आहेत, त्या सगळ्यांना रिमूव्ह फॉर सर्व्हिस करायला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ पोलीस इन्व्हॉल्व नाहीयेत, गुंड, पोलीस प्रशासन, आणखी बाकीची गँग, या सगळ्यांवर एकत्रितरित्या कुठे ना कुठेतरी जरब बसवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे अत्यंत पूर्णपणे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. तर आणि तरच हा खटला कोर्टात चांगल्या पद्धतीने उभा राहील आणि संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. अन्यथा काही होणार नाही. पहिले पाडे 55 अशी परिस्थिती आहे. आता मस्साजोगच्या ग्रामस्थांकडे एवढी माहिती आहे, एवढी डिटेल माहिती की काय, वाल्मिक कराड हा शिवलिंग मोराळेकडे राहिला होता. नंबर 1 चा खुलासा. राजेश पाटील PSI त्याचे आणि देशमुख बंधूंचे मैत्रीपूर्ण संबंध होते, पण बिचारे मैत्री निभावली त्यांनी. कारण की अख्ख्या गावाशी मैत्री त्यांची, सगळ्यांची मैत्री त्यांची. खूप चांगले वागणारे हे बंधू यांनी मित्राच्या नात्याने त्याच्या घरातला पसारा उचलून दिला, त्याला काय हवं काय नको ते दिलं. आणि याच PSI राजेश पाटलांनी मित्राचाच घात केला. त्याच्या गळ्याचा घोट घेण्यासाठी त्या आरोपींना हात मिळवणी केली. अरे कशासाठी? पैशासाठी? इतका लाचार झाला हा पोलीस, इतकी घाण परिस्थिती. आणि 29 नोव्हेंबरला याच वाल्मिकराच्या टोळक्यासोबत हा राजेश पाटील तिथं काय गोट्या खेळायला गेला होता का? का क्रिकेटची टीम घेऊन मॅच खेळणार होता? अहो हा यांच्या गुन्ह्याशी मॅच होणारा गुन्हेगार आहे. याला पण सहआरोपी करणं अत्यंत गरजेचं आहे. हा राजेश पाटील, तो प्रशांत महाजन, अरे नीट माहिती देत नाही, फिर्याद नोंदवून घेत नाही. काय उपयोग रे बाबा तुझा? कशाला पोलीस केला तुला? या सगळ्यांची रेकॉर्ड तपासले पाहिजेत, CDR तपासले पाहिजेत. तो वायबसे, अरे इतका शिकून सवरून मोठा झाला, तू दवाखाना खोलला, नंतर दवाखाना बंद करून तू ऊस तोडणी कामगारांचा मुकादम बनला. अरे कुठं चालली तुझी बुद्धी? तर डॉक्टर व्हायला लोकांना कितीतरी पैसे लागतात, केवढा अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठं बाबा डॉक्टर होऊन प्रॅक्टिस करता येते.
तू तर दवाखानाच बंद केला, तुला कळलं त्याच जास्त पैसे आहेत ना, हे समजलं तुला. पुढचा मुद्दा, या सगळ्यांसोबत ही शिवलिंग मोराळे बिराळे, हे संजय केदार, तो काय तो बालाजी तांदळे, अरे ही तर बिनकामाची रे. यांचा तर फक्त म्हणजे क्या हुक्म है मेरे आका, विष्णू चाटेचे हे सगळे जिन्न, त्यांनी तिकडे सत्तेचा दिवा घासला, तुला तुकडा टाकतो, उद्या तुला जिल्हा परिषदला देतो, तुला आणखी काहीतरी करतो, की ह्यांनी याला जे पाहिजे ते काम करायचं. याच बालाजी तांदळींनी धनंजय देशमुखांना जेव्हा धमकी दिली होती ना, तेव्हा त्याच पोलीस ठाण्यामध्ये बीडच्या ते कोणतरी एक PSI दराडी आहे, तो दरडावून बोलला. कुणाला? त्याच्या काही रेडेकर मॅडम होत्या त्यांच्यावर, जास्त मोठ्या आवाजात बोलायचं नाही, आणि बालाजी तांदळेला शेजारी बसून घेतलंय. अरे काय चाललंय, कुठलं तुमचं प्रशासन? या असली पोलिसी व्यवस्था असते का जिथं सर्वसामान्य माणसाला न्याय नाही? अरे ज्याचा भाऊ मेलाय रे, तो भाऊ आला तिथं CID तपासतात काय चाललंय ऐकायला बघायला, आणि तुम्ही त्यालाच फोटो काढून दाखवताय सुदर्शन गुलेचा घाबरवताय. अरे ही कुठली पद्धत तुमची? हाच बालाजी तांदळे तिकडे ब्लँकेट घेऊन चालला होता, पाण्याच्या बाटल्या घेऊन जात होता. अरे काय काय पुरवलं ह्याचं यालाच माहिती. या सगळ्या गँगला पकडा, या सगळ्या गँगला पकडायचं असेल तर ही माहिती मस्सा जो ग्रामस्थांकडे आहे, एवढी माहिती या ग्रामस्थांकडे असताना त्यांच्याकडनं माहिती घ्यायची सोडून तुम्ही त्यांना काही न विचारता बिंदास वाऱ्यावर मोकळं सोडून दिलंय. अहो उद्या जर हे सगळे जामीन झाला आणि हे बाहेर आले, संतोष देशमुख गावचा सरपंच त्याची जर अपहरण करून हत्या केली तर बाकीच्यांच्या सुरक्षिततेचं काय, वैभवी विराजचं काय, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं काय, आणि बिचारा त्या ग्रामस्थांचं काय, याचा विचार तरी या ठिकाणी या संपूर्ण सरकारनं करावा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, एवढीच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून विनंती करतो. बाकी काय बोलू शकतो आम्ही? पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.